नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात E20 जनता पार्टीला नितीन गडकरींचा राजीनामा का हवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर शरद पवारांची भूमिका, पंतप्रधानांचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी मेटाची कारवाई. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या यशानंतर E20 जनता पक्ष मैदानात. नितीन गडकरींच्या राजीनाम्याची व शुद्ध पेट्रोलची मागणी. नीट पेपर फुटी विरोधात कॉक्रोच जनता पक्षाच्या यशस्वी आंदोलनानंतर आता देशात E20 जनता पक्ष या नव्या संघटनेचा उदय झालाय. पेट्रोलमधील 20% इथेनॉल मिश्रणाला तीव्र विरोध दर्शवत ग्राहकांना 100% शुद्ध म्हणजे इथेनॉल मुक्त पेट्रोल वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मुख्य मागणी या पक्षाने केली आहे. याशिवाय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. केवळ 2च दिवसात या संघटनेचे इंस्टाग्रामवर 5,11,000हून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांचे मायलेज घटत असून इंजिनचे नुकसान होत असल्याचा आरोप नागरिक आणि वाहन संघटनांनी केलाय. दरम्यान इथेनॉल इंधन पूर्णपणे सुरक्षित आणि चाचणी केलेले असल्याचे सरकारने विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. नितीन गडकरी गेल्या 10 वर्षापासून सातत्याने E20 प्रमोट करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला याचा आर्थिक फायदा होत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. याच संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मेटा, गुगल आणि एक्स विरुद्ध बदनामीकारक खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. AI आणि डिफेक्टच्या माध्यमातून गडकरी व त्यांच्या कुटुंबाने इथेनॉल धोरणातून आर्थिक फायदा लाटल्याचा खोटा आरोप करणारे डिजिटल व्हिडिओ हटवण्यासाठी त्यांना ही कायदेशीर पाऊल उचलले आहे. यासोबतच इथेनॉल धोरण पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत येते, रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत नाही. त्यामुळे यासंबंधी पसरवले जाणारे आरोप चुकीचे आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तर E20 जनता पार्टीला मिळणारा सपोर्ट ही लोकांची सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल बाबत असलेली नाराजी दर्शवतो. बातमी आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंधच नाही, शरद पवार यांची स्पष्टोक्ती. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय याची चर्चा सुरू आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा शरद पवार विद्यार्थ्यांना जंतर मंतर नंतर पंतप्रधान मोदींना भेटले. या भेटीवर याला जंतर मंतर म्हणतात अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली होती. त्याच दरम्यान पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्याही चर्चा होत्या. अलीकडेच अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर लागोलाग सुप्रिया सुळे यांनी शहा यांची भेट घेतली. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलेला. तर काही दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवार यांचा विरोध असल्याची कुजबूज सुरू होती. तर काही महिन्यांपूर्वी सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली. त्यावेळी विलिनीकरणाच्या चर्चा रंगली होती. बऱ्याच महिन्यांच्या विलिनीकरणाच्या या नाट्यमय खेळानंतर आज पुन्हा शरद पवार यांनी यावर भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंधच नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. असं असलं तरी हे वक्तव्य करून शरद पवार यांनी राजकीय वर्तुळाला पुन्हा एकदा संभ्रमात टाकले आहे. बातमी आहे पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी मेटाची माफी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना उद्देशून फेसबुकवर रीलद्वारे पाठवलेला मेसेज अचानक हटवण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मेटा कंपनीने पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी व्हिडिओ टेक्निकल एररमुळे काही काळासाठी ब्लॉक झाला होता, या प्रकरणी अधिकृत माफी मागितली आहे. दरम्यान या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकरणी उत्तर मागवण्यासाठी मेटाच्या वरिष्ठ धोरण अधिकाऱ्याला समन्स बजावले आहे. देशभरात नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जेनझी तरुणाईला दिलासा देण्यासाठी रीलद्वारे मेसेज पोस्ट केला होता. पेपर फुटी ही साधी बाब नसून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी वेदनादायी घटना आहे, असं सांगत त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि 10 वर्षापर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद असणारा नवा कायदा संसदेत आणण्याचे आश्वासन दिले होते. ही पोस्ट पूर्ववत करण्यात आली असली तरी घडल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.